सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आत्मानमरणिं कृत्वा प्रणवं चोत्तरारणिं ज्ञाननिर्मथनाभ्यासात् पाशं दहति पंडितः। आत्मानम् अरणिं कृत्वा प्रणवं च उत्तरारणिं इथे आत्मानम याचा अर्थ वेगळा आहे। आत्मानम म्हणजे इथे अहम प्रवृत्ती। म्हणजे आता हे जे अमृत मंथन चाललेलं आहे, आपण परवाच बघितलं की सगळ्या मनातल्या विचारांचं मंथन चाललं आहे। आणि जसं अमृत मंथनामध्ये देवांनी ज्याप्रमाणे हे केलेलं आहे, वासुकीची दोरी केलेली आहे, त्याप्रमाणे बुद्धिरूपी दोरीने आपण हे सगळं घुसळून काढायचे। सगळे वाईट विचार, चांगले विचार, मनरूपी समुद्रातले विचाररूपी लाटा ज्या आहेत, ते मन काय सगळ्यांचं फार वाईटच असतं असं काही नाही आहे। प्रत्येकाचं जे मन असतं ते पहिल्यांदा म्हणजे बेसिकली चांगल्या वाईट, कारण देह आहे, देहामध्ये अहम प्रवृत्ती आहे, अहमसाठी काहीतरी ते करायला बघतं मन, आणि ते मनच या देहाला मदत करतं, तर ते करणारच, म्हणजे तशी त्याची प्रवृत्ती आहे। अहम प्रवृत्ती असल्यामुळेच मन देहाला मदत करतं। आता प्रत्येकाजवळ हे मन आहे, चांगले वाईट विचार आहेत, सदोष अदोष
बुद्धी आहे, विचार आहेत ते, आणि हे बेसिकली आहेत चांगले वाईट. पण काहींच्या समुद्रामध्ये, मनरूपी समुद्रामध्ये रत्नमाणकं आहेत. म्हणजे कुणाला दुसऱ्यांबद्दल कळवळा येतोय, प्रेम येतंय, कुणाचं तरी भलं करण्याची वृत्ती येते, आणि तरीसुद्धा अहंकाराला स्पर्श होत नाही आहे. कुणाला भक्ती खूप आहे आणि खूपच म्हणजे ईश्वराला त्यांनी समर्पित करून घेतलं आहे, आणि तरीसुद्धा अहंकाराचा त्याला स्पर्श होत नाही आहे. कुणाकडे हे सगळं जाऊ दे, अहंकार थोडाफार असेल, पण अतिशय सुंदर चित्र काढण्याची कला आहे, गायन करण्याची कला आहे. या कलांमधून एकाग्र बुद्धी होऊन ते परमेश्वरापर्यंत पोहोचत आहेत. अशा सगळ्या वेगवेगळ्या कला आहेत. कोणी वाद्य वाजवत आहे, कोणी वीणा वाजवत आहे, कोणी गायन करत आहे, सुंदर मधुर असं गायन करत आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत शेवटी, तर हे सगळे ॲडिशनल रत्न आहेत प्रत्येकाच्या मनातली. मन प्रत्येकाने कुठून आणलं आहे माहीत नाही. हळूवार विचार आहेत. कुणाच्या मनात अगदी अतिशय नाजूक भावनांना स्पर्श करेल असे शब्द आहेत, असे विचार आहेत. कुणाच्या मनात कळवळ आहे, कुणाच्या मनात शिस्त आहे, दुसऱ्याला शिस्त लावण्याची वृत्ती आहे. म्हणजे ही सगळी रत्नच आहेत. मग ही सगळी रत्न आहेत, पण माणसाला आहे ना आयुष्यात त्या संसारातून आणि या सुखदुःखातून वेळच नसतो आपल्याकडे. काय आहे, एखादाच जण आपली कला किंवा आपले जे मूळ विचार, कला म्हणजे नुसती कलाच नाही, गायन कलाच फक्त नाही, चित्रकलाच फक्त नाही, तर ज्याची जी कला आहे, जे काही आहे, कोणी भावनांना स्पर्श करेल असं बोलतं, कोणी भावनांना स्पर्श करेल असं विचार करतं, कोणी दुसऱ्याचं भलं चिंततं, कोणी रतन टाटांसारखे लोक समाजाला पुढे आणतं, अनेकांना नोकऱ्या देऊन. भारत देशाचं आज केवढं मोठं नाव उंचावलं त्यांच्यामुळे. म्हणजे हे एक काय आहे, त्यांच्या मनातलं रत्नच आहे ना. अशी सगळी रत्न ज्या मनामध्ये साठलेली आहेत ते बाहेर नाही आहेत. फक्त जास्ती प्रमाण कसाचं असतं, हेवे दावे, शत्रुत्व, द्वेष, राग यांचं प्रमाण जास्त षड्विकारांचं असल्यामुळे बाकीचं काही घुसळलंच जात नाही, ते सगळं खालीच राहतं. आता देवांनी आणि असुरांनी सगळं हे घुसळून काढलं, एवढं कष्टाचं काम केलं त्यांनी घाम गळेपर्यंत. तेव्हा कुठे त्यांना समुद्रात रत्न, हिरो, माणकं सापडली आणि ती त्यांनी वाटून घेतली. त्यांना मोठा आनंद झाला माहिती का. फक्त काय आहे तर अमृताच्या वेळी त्यांची भांडणं झाली, एवढंच, बाकी काही नाही. पण घुसळून काढल्यानंतर वरती जे क्रीम येतं त्याचंच स्तूप निघतं, हे माणसाने कायम लक्षात ठेवावं. आणि घुसळण्यासाठीच मुळी हा संसार आहे. आता आपण घुसळत नाही म्हणून मग अडचणी येतात, अडचणींना तोंड द्या. म्हणजे जरासुद्धा निवांतपणा नसतो आपल्याला. एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न आहेच, पण आपण तो असा कंप्लेंटमध्ये घेतो. कंप्लेंट न घेता काय करायला पाहिजे तर घुसळून काढायचं काम आपण करत नाही म्हणून परमेश्वराला करावं लागतं आहे. मग त्यापेक्षा आपण सिस्टमॅटिकली आपल्या बुद्धीच्या साहाय्याने, हां मी हे केलं, हे बरोबर आहे का, कधी असं एक्सरसाइज करावा दिवसभर. हां आत्ता माझ्या मनात कोणता विचार आहे, हा कशामुळे आहे, हा रागद्वेषामुळे आहे की माझ्या अंगात फार हिंमत आहे म्हणून आहे, की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून आहे, की अहंकारामुळे आहे, कशामुळे आला आहे हा विचार आत्ता माझ्या मनात. फक्त स्वतःलाच सांगायचं आहे, ते काही लोकांना नाही सांगायचं. असे वेगवेगळे सतत एक्सरसाइज करून
स्वतःची जागृती करावी, स्वतःला घुसळून काढावं, अमृत मंथन करावं. अमृत मंथन हे समुद्र मंथन झालं. पण समुद्र मंथन झाल्यामुळेच तर मुळी अमृत निघालं. जीवनातनं आपण साधं आधी चांगल्या वाईट विचारांचं मंथन करायला लागल्यानंतर क्रीमी विचार वर येतील. म्हणजे प्रत्यक्षात असे सुंदर विचार की जे केवळ भगवंताला आवडतील आणि त्याच्या साधनेकडे आपलं मन वळेल असे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतील. ध्यानासाठी सुद्धा हे सोपं पडेल आणि ध्यानाची बैठक आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे आपल्याला जे कठीण वाटतं की ध्यानच आमचं लागत नाही वगैरे, ते केवळ आपल्या आतल्या मनोविकारांमुळे असतं. मग आता इथे तोच एक समुद्र मंथनाचा विचार पुढे मांडलेला आहे की अरणी म्हणजे खालचा भाग ज्याच्यात आपण मंथन करणार आहोत. अरणी ही 2 भागांची असते, एक खालचं डब्यासारखं आणि वरचं झाकणासारखं. तर आता काय म्हणतायत की इथे तेच सांगितलं आहे, आत्मानम अरणीम कृत्वा. म्हणजे आत्मानम याचा अर्थ इथे आमची जी अहम प्रवृत्ती आहे, अहम वृत्ती जी आहे आमची, तिला खालची अरणी करावं. प्रणवमच्या उत्तरारणीम. प्रणव म्हणजे ओंकार साधना करावी आणि त्याला उत्तर. आता हे बघा, आत्ताच मी तुम्हाला पहिल्या वाक्यात असं सांगितलं. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल अरे तुम्ही काहीही म्हणा ना, आम्ही ऐकतोय, पण तसं नाही आहे. आता इथे संस्कृतमध्ये दिलं आहे आत्मानम अरणीम कृत्वा, म्हणजे अहम वृत्तीची अरणी करून. पण आता मी शब्द वापरला खालची. असं का झालं तर प्रणवम उत्तरारणीम म्हणजे प्रणव हा जो ओंकार आहे, ओंकाराला प्रणव म्हणतात. उत्तर आरणीम, नकाशामध्ये उत्तर म्हणजे वरची दिशा आणि दक्षिण म्हणजे खालची दिशा. तर इथे ओंकाराला वरची आरणी करा असं जे म्हटलेलं आहे. हे आत्ता काय समजून सांगते त्याच्यावरच सगळं एक्सप्लेनेशन अवलंबून आहे. ह्याला वरची आरणी करा ओंकाराला. याच्यावरून कळलं की खालची आरणी कोणाला करायचं आहे, अहम वृत्तीला. म्हणजे काय, अहम वृत्ती खाली आणि वरती ओंकार. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट म्हणजे त्याचा अर्थ कितपत समजलं आहे. आत्ता परवा त्या पांडुरंगाष्टकात सांगताना मी सांगितलं की ते त्यांनी म्हटलंय पांडुरंगाष्टकात की विठ्ठल का बरं असं उभा आहे कमरेवर हात ठेवून. अनेकांना वरवर अनेक गोष्टी माहिती असतील, पण त्याच्यात सायन्स आहे. म्हणजे तिथे भावना नाही आहेत. तर ते आहेच, थोडीफार ती मजा म्हणून सांगतात ते आहेच. पण विठ्ठल असा का उभा आहे कमरेवर हात ठेवून. कमरेवर हात ठेवलेले असताना 4 बोटं जी आहेत ती इकडे पोटाच्या भागाकडे दाखवलेली आहेत. आणि त्यातनं असं सांगायचं आहे की ज्या अत्यंत प्रेमळपणाने विठोबाची भक्ती करतात त्यांना ते समजतं विठोबानी बोललेलं. आणि तो काय सांगतोय विठोबा माऊली काय सांगतायत तर म्हणे की हा जो भवसागर आहे, संसार सागर आहे, तो किती आहे. तुम्ही खूप घाबरताय. हा संसार सागर तरुण कसा जाणार. फार भीती वाटते माझ्या भक्तांना.
पण तुम्हाला सांगतो इतक्या प्रेमळपणाने म्हणे विठोबा सांगतोय की हा संसार सागर फक्त आणि फक्त एवढा समुद्र असून सुद्धा तुम्ही जर विवेकाने वागलात तर त्याला किती खोली आहे म्हणे, एवढीच आहे, कमरे एवढीच आहे, कमरे एवढीच खोली आहे त्याची. हा झाला भावनेचा भाग की तुम्ही अजिबात घाबरू नका, त्याची खोली कमरे एवढीच आहे संसार सागराची. तुम्ही सहज, तरुण काय, तरायची काय भाषा करताय, अहो तुम्ही चालत जाल, पण विवेक पाहिजे. आणि हा विवेक कुठे असतो तर बुद्धीमध्ये, म्हणजेच ब्रेन, मेंदू. मेंदू हा कुठे आहे, वरच्या भागात आहे. आणि जर आपल्याला तरुण कितीपर्यंत जावं लागतं माहिती का, फक्त कमरे इतकंच तरुण जावं लागतं, बाकी सगळं वरचं तरतं, आपलं वरचा सगळा भाग तरतो. पाय मारले की तरुण निघतो आपण. ह्याचा अर्थ सायन्स असं सांगतं की आपण बघा, तुम्ही एखादं मूल ओरडतं ना तर त्याला वडील रागवतात, काय रे असा बेंबीच्या देठापासून ओरडतोयस असं म्हणतात बघा. तर काय आहे माहिती का, आपले सगळे जे विचार आहेत, एकदम काहीतरी घडलं, अरे काय झालं, एकदम काहीतरी छान झालं, ओ काय मस्त मजा आली, असं आपण कुठून बोलतो, अगदी पोटातून, पोट तिडकीनी, आणि त्याला म्हणतात बेंबीच्या देठापासून. तिथे सगळ्या वासनांचं बीज तयार होतं आणि त्याच्यामुळे आपलं जीवन हे वेगळ्या मार्गाला लागतं. आता तिथे काय आहे, हे बा, ह्याच्यामध्ये ना अनेक प्रकारची शास्त्र दडलेली आहेत, पण आता ते सगळं सांगत बसलं तर उपनिषद एका बाजूला राहील. म्हणून म्हणजे खूपच गोष्टींची मला आत्ता एकदम आठवण आली म्हणून म्हटलं मी. पण मूळ कुठे आहे, या देह जन्माचं मूळ कुठे आहे, तर नाभीपासून, नाभीमध्ये ते मूळ आहे. सगळी वासनांची बीजही तिथे साठवली जातात आणि नवीन वासना पण तयार केल्या जातात. पण ज्यावेळी आपण थोडं 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 अलिप्त राहायला लागतो, प्रत्येक गोष्टीविषयीची आसक्ती नाही आहे म्हणत मी, पण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आपली कमी व्हायला लागते. आसक्ती हा प्रकारच नाही आहे इथे. बिना आसक्तीचे सुद्धा, आता एक रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, हां बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, मनुष्य म्हणून आपल्याला कळवळा येतो, असं त्या माणसाला नको होतं व्हायला. तरुण माणूस आहे, बिचाऱ्याचा पाय लंगडा झाला, असं नको होतं. हां ठीक आहे ते, पण ते वाटल्यानंतर त्यातनं जितके आपण आत गेलो तितका अलिप्त व्हायची प्रवृत्ती पाहिजे. आता रस्त्यावरचा एक माणूस, तो आपल्याला कधी भेटणारही नाही, तो शेजार पाजारचा नाही आहे, आणि तरीसुद्धा आपण तळमळतो. हे मनुष्य म्हणून हे होणं हे बरोबर आहे, पण त्यातनं बाहेरसुद्धा येता आलं पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत की ज्या एक्स्ट्रा आहेत आपल्या जीवनापेक्षा, आणि त्यांची आपण आता इथे फळं भोगत आहोत. आणि म्हणून असं सांगितलं आहे की काय आहे की ह्याला खूप अर्थ आहे बरं का. अहम वृत्तीची खालची आरणी करून, हा आपला विषय आहे, खालची आरणी अहम वृत्ती, तिथे आपल्याला जरूर आहे. हा देह आहे तोपर्यंत ही अहम प्रवृत्तीची जरूर आहे, पण अहंकाराची जरूर नाही आहे. मग हे अहम वृत्तीचा अहंकार होतो केव्हा, जिथे भगवंताची जोड नाही आहे, म्हणजे जिथे समुद्र मंथन, जिथे विचार मंथन आपलं होत नाही आहे. मग हे विचार मंथन आपण कसं काय करू शकतो, हा विचार चांगला आहे, हा विचार वाईट आहे, हा विचार अहंकाराचा आहे, हा विचार माझ्या रागाचा आहे, इतकं आपण प्रामाणिक बोलणार नाही आहोत स्वतःशी. मग त्यांनी असं केलं, मग नको का मला राग यायला, हा व्यवहाराचा भाग झाला, मग मला राग आलाच पाहिजे ना, असं आपण म्हणणार आहे. मग आता त्याला मार्ग काय, त्यांनी सांगितलंय, वरची आरणी मात्र ओंकाराची करा, वरची आरणी ओंकाराची करा, त्याच्यावर बसणारं झाकण जे आहे ते ओंकाराचं, आणि मग ते घुसळत राहा.
म्हणजे खालचा जो अहम प्रवृत्ती सोडा, पण अहंकार जो आहे, आत्ता काय झालं आहे, आपण जन्मल्याबरोबर आपल्यामध्ये अहम प्रवृत्ती आली आहे. म्हणजे या जीवाला, या देहाला सांभाळण्यासाठी मी म्हणजे कोण आहे आणि मी माझ्या शरीराचं कसं रक्षण केलं पाहिजे, मी माझ्या मनाचं कसं रक्षण केलं पाहिजे, कुणी मला अपमानाने बोलता कामा नये, कुणी मला वेडवाकडं सांगता कामा नये, कुणी मला असं खाली बघता कामा नये. याच्यासाठी हे अहम प्रवृत्ती आहे. मी मला स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी, मी माझ्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी जन्मल्याबरोबर ही अहम प्रवृत्ती आली आहे. पण जास्त शिंग फुटल्यावर आपलं काय होतं, सगळ्यांचंच, की जसजसे आपण मोठे होऊ आणि या मायेतले विचार जसजसे जास्तीत जास्त, अरे मला मान मिळवण्यासाठी हे पण क्षेत्र आहे, अरे मला मान मिळवण्यासाठी ते पण क्षेत्र आहे, ह्याच्यामुळे होतं काय, की अहंकार होतो. अहम प्रवृत्तीचं रूपांतर अहंकारात होतं. मग आता पुन्हा मूळ मुद्द्यावर जायसाठी अहंकाराचं रूपांतर अहम प्रवृत्तीमध्ये, जोपर्यंत देह आहे या देहाला, या मनाला सांभाळण्यासाठी अहम प्रवृत्ती हवी आहे. मग ती अतिशय सचील अशी अहम प्रवृत्ती निर्माण कधी होते, जर ती ओंकाराची अरणीवर असेल, सतत ओंकाराचा जप केला आणि घुसळलं गेलं ते अहंकार, की त्याचं रूपांतर पुन्हा अहम प्रवृत्तीमध्ये. ही प्रवृत्ती आहे नुसती, जरूर पडली, वेळ आली की ती प्रवृत्ती तिचं काम करेल. अशा वेळी काय होतं, हे मोठे मोठे संत महात्मे जरूर पडली की फक्त रागवतात, दुसऱ्या क्षणाला त्यांच्या मनात काही नसतं. जरूर पडली की चिंता करतात, दुसऱ्या क्षणाला ती चिंता नष्ट झालेली असते. असं करतच नाहीत, देह आहे तरीसुद्धा ते रागवतच नाहीत, त्यांना भूकच लागत नाही. हे म्हणणं खूप चुकीचं आहे. देहाचे गुणधर्म आहेत ना, ते देहाचे गुणधर्म हे देहासाठी आहेत आणि आपल्याला आत्मप्राप्ती होण्यासाठी देह आवश्यक आहे. मग आता देह जर आवश्यक आहे, म्हणजे हे बघा, आपल्याला, आपण प्रवासाला निघालो, बाहेर आहो काहीही खाता येईल, पण ताटली तर पाहिजे आपली. मग ती ताटली घेऊन फिरायला लागते. मग ती ताटली घेऊन फिरायचं, बाहेर काहीही खा तुम्ही घेऊन, पण त्या ताटलीत घ्यायचं आहे, म्हणजे ती ताटली घेऊन आपल्याला फिरायला लागतं. तसं हे आत्मतत्वाची जी प्राप्ती आहे ती काय अशीच होणार आहे. आत्मतत्व अव्यक्त, त्या अव्यक्तात अव्यक्त विलीन झालं तर काय जीवाला प्राप्ती होणार आहे. जीवाला प्राप्ती होण्यासाठी देह तर पाहिजे. आता देह, जशी आपण एक ताटली नेली प्रवासाला आणि सारखं त्याचं ओझं होतं, ती इकडून तिकडे ठेवा, मग आपण काय म्हणणार, देहाचं ओझं होतं आहे का आपल्याला? नाही. आता देह बरोबर आहे ह्याचा अर्थ देहाचे गुण नकोत का आपल्याला? त्यांना सांभाळलंच पाहिजे ना. देहाची प्रवृत्ती आहे अहम प्रवृत्तीतनं अहंकाराकडे वळण्याची. हां, मग ती प्रवृत्ती आम्ही काढून टाकू, पण आता देहाचे जे गुणधर्म आहेत ते आम्हाला पेलवायलाच पाहिजेत, कारण आम्हाला पुढे जायचं आहे आणि आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे. आणि म्हणून खालची अरणी ही अहम वृत्तीची ठेवा. ती अहम वृत्तीची कशी होईल, घुसळायला लागलं की. आणि खालची अरणी अहम वृत्तीची का असते, तर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या आतमध्ये वासना तयार होतात, म्हणून ती अहंकाराची असते. त्याचं रूपांतर अहम वृत्तीमध्ये होण्यासाठी खालचा भाग तो अहम वृत्ती आणि वरचा भाग तो ओंकार. ओंकार साधना ही आपण म्हटल्याप्रमाणे ओंकाराचा मार्गही सांगितला मी. नाभीपासून ते डोक्याच्या मध्यभागातून बाहेर आला पाहिजे तो ओंकार, असा त्याचा मार्ग आहे. ह्यानी मंथन होणार आहे. मग खालची अरणी अहमवृत्तीची आणि वरची अरणी प्रणवाची, हे करून ओंकार काय करणार आहे, ते सगळं ज्ञान आपल्याला मिळवून देणार आहे.
आणि असं ज्ञानाचं मंथन झालं सारखं की मग ॲटोमॅटिकली आपण बंधनाचा नाश करतो. कारण आता अहंकार नाही राहिला, बंधनं गेली. बंधनाचा नाश कसा झाला? जिथे बीजाचं कारण आहे, जिथे बीजाचं घर आहे, तिथपासून ते बीज आता हळूहळू लूज झालंय आणि निघून जायला लागलंय. वासनांचं बीज निघून जायला लागलं. कोणची वासनेची आता प्रवृत्ती होत नाही. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की कधीच कसलीच वासना होणार नाही. काय असतं माहिती का, पूर्वीच्या म्हणजे हे आपण प्रयत्नांनी करायचंय, ओंकाराचा जप करायचा, पण काही वेळेस पूर्वीच्या भयानक वासना, एखादी वासना अशी वर आली की पुन्हा इतकं सगळं केल्यावर सुद्धा एखादी आपल्याला इच्छा होऊ शकते. मग ती इच्छा जरी पूर्ण केली आपण तरी सुद्धा आपण त्यात अडकत नाही हळूहळूच्या अभ्यासानंतर. आता मागच्या श्लोकात आपण हे पण पाहिलं होतं की आपल्याला आहे ना या भूतमात्रांमध्ये ईश्वराची जाणीव झाली पाहिजे. त्याच्या आधीच्या श्लोकात हे पाहिलं होतं की या सृष्टीमध्ये म्हणजे चर आणि अचर, इतर मानवेतर यांच्यामध्ये आपल्याला ईश्वराची जाणीव म्हणजे सगळीकडे आत्मतत्व आहे असं दिसलं पाहिजे. ते सोपं असतं, ते दिसू शकतं, कारण प्राणी आपल्याला काही करत नाहीत आणि निसर्गात सुद्धा सगळं हो बाबा हे सगळं काय आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, परमचैतन्य आहे, हे आपण सहज म्हणू शकतो. पण समोर एखादा माणूस आहे आपल्यासारख्याच त्याला चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत, हे आपण लगेच ॲक्सेप्ट नाही करू शकत. मग तिथे आपल्याला परमेश्वर दिसणं हे खूप कठीण आहे. पण ते सुद्धा आपल्याला झालं पाहिजे, जमलं पाहिजे. सगळ्या भूतमात्रांमध्ये ईश्वर पाहता आला पाहिजे. आता हे 2 श्लोक अशा प्रकारचे झाल्यानंतर तिसऱ्या म्हणजे आत्ता चालू श्लोकात त्यांना काय अपेक्षा आहे की जर मनुष्याला आत्मतत्व प्राप्त करण्याची मात्र इच्छा आहे, पण आत्मतत्व प्राप्त करणं हे काय एखादं गोष्ट मायेतली एखादी गोष्ट प्राप्त करण्यासारखं नाही आहे. चला प्रयत्न केले, बाजारात जाऊन आणलं, मिळवलं, कपॅसिटी वाढवली आणि ते मिळवलं एकदाचं, असं नाही आहे. ते इतक्या सहज प्राप्त होणारं नाही. मग माणसाने काय करावं, काहीच हातात नाही. मग कसं काय त्या भूतमात्रांमध्ये आपण परमतत्व बघणार, आपली दृष्टी कशी बदलणार? ह्याच्यासाठी याच्यात फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की आपण काय केलं पाहिजे, प्रणवाचा जप चालू केला पाहिजे, प्रणव ओंकार केला पाहिजे. त्याच्यामुळे आणि सगळं आपणच जबाबदार आहोत. आपल्या आतमध्ये ज्या वासना तयार होतात त्या वासना ही मुळी गतजन्माची बीजच आहेत. पण तुम्ही म्हणाल मग कसं काय, आता गतजन्माची बीज आहेत, आता काय होणार आहे, मग जाऊ दे, कशाला जायचं आहे त्या नादी. पण गतजन्माची बीज फोडून काढण्याचं सामर्थ्य आपल्यात आणण्यासाठी आपण ओंकाराचा जप जर अखंड केला, म्हणजे ठरवून त्याच वेळी तिथे बसून, आणि ओंकार हा नाद आपण करत नसताना सुद्धा आपल्याला ऐकू यायला लागतो, आतमध्ये ऐकू यायला लागतो, तो इतका त्याचा परिणाम आहे. त्याच्यामुळे ओंकाराचा प्रणवाचा जप करावा, म्हणजे आपल्याला एकतर वासनांचं बीज हळूहळू जळून जाईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूतमात्रांमध्ये मानवांमध्ये आपल्याला ईश्वर बघता येऊ लागेल.
आणि तीच ईश्वर भेटल्यानंतरची अंतिम जी स्टेप आहे तिथे आपण नंतर पोहोचू शकू. काय होतं, आपल्याला शरीर, मन आणि बुद्धी यातून आपल्याला एक व्यक्तिभाव तयार होतो. हा व्यक्तिभाव कशा कशाचा असतो माहिती आहे? भावनांचा उद्रेक असतो, नंतर तो वेगळ्या स्वतंत्र दृष्टीने स्वतःचा विचार करणारा असतो आणि तो दोषपूर्ण शरीरातून निर्माण झालेला असतो किंवा दोषपूर्ण मनातून निर्माण झालेला विक्षेपित मन ह्याच्यातून निर्माण झालेलं असतं ते. आणि त्याच्यामुळे जीवाला उद्देशून आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. आपलं व्यक्तिमत्व आत्मतत्वाला उद्देशून तयार होत नाही. तुम्ही बघा, म्हणजे ज्याला आत्मतत्व प्राप्त झालेलं आहे, साधू सज्जन ऋषीमुनी किंवा स्वामीजी कोणी असो, मग ज्यांना आत्मतत्व प्राप्त झालेलं आहे केवढा कॉन्फिडन्स असतो. जीवभावावर वाढणारी माणसं, आपल्यासारखी सामान्य माणसं, यांना कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे ते दाखवत जरी असले, दाखवणं ही प्रवृत्ती आहे माणसाची, दोष काही नाही आहे, परंतु तो नसतो कॉन्फिडन्स मनातून. आणि साक्षात्काराचा अनुभव ज्याला आहे त्याला का कॉन्फिडन्स आहे माहिती? त्याला काही तुमच्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवता येतात तसं नाही, देहभाव तुमच्याच सारखा आहे, पण त्याला का कॉन्फिडन्स असतो? कारण एकच आहे केवळ, की तो म्हणतो मी ईश्वर आहे. एक तर पहिली गोष्ट, मी ईश्वर आहे, मी जगाचा नियंता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कोणी असं म्हणत असेल की हा खेळ ईश्वराचा आहे, तो बघेल काय करायचं ते, आणि मी त्याचं लेकरू आहे, त्याला समजतं माझं कशात भलं आहे आणि या नियतीच्या पुढे मी जाऊ शकत नाही, असा पण एक तिसरा विचार असू शकतो. त्यामुळे तो कॉन्फिडंट आहे स्वतःशी, जे काही चाललं आहे ना ते माझ्या भल्याचं, म्हणजे वाईट दिसायला दिसलं तरी भलंच होणार आहे पुढे, आणि या विश्वासाच्या बळावर, या श्रद्धेच्या बळावर तो पुढे जात असतो. म्हणून त्याला कॉन्फिडन्स असतो. त्याला समजून गेलेलं आहे हे सगळं विश्व म्हणजे मिथ्या आहे, मग त्यातली मिळवण्याची कोणतीही गोष्ट ही मिथ्याच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तो जास्त वेळ घालवत नाही, म्हणून तो कॉन्फिडंट असतो की त्याला अज्ञान नसतं कोणत्याही गोष्टीचं. म्हणून प्रणवाचं ध्यान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मन आणि बुद्धी यांचा उपयोग करूनच तिथे जायचे. पण आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करत असताना मन आणि बुद्धीसुद्धा हातातनं कधी सुटतात आणि आपण त्याच्याप्रत एकरूप कधी होतो हे आपल्याला कळत नाही. आणि काय आहे, आपण हे गीतेत सुद्धा बघितलं होतं, आपल्याला अडचणी या अडचणी वाटतात, दुःख ही दुःख वाटतात आणि ती सोसत नाही आहे असं वाटतं आपल्याला, परंतु ते तसं नाही आहे. काय आहे माहिती का, यज्ञातून मंत्र म्हणून जेव्हा अग्नी प्रकट होतो तेव्हा ते यज्ञाचं सामर्थ्य आहे. यज्ञभूमी आहे, सगळीकडे यज्ञकुंडांची तयारी केली आहे, तिथे सगळं साहित्य ठेवलं आहे,
यज्ञकुंड आखलेलं आहे तिथे. सगळं त्याच्यात यज्ञकुंडामध्ये जे काय आहे गौऱ्या, लाकडं, हे सगळं टाकून ठेवलेलं आहे. सगळी तयारी आहे. प्रत्येक यज्ञकुंडाच्या तिथे हवीर द्रव्य नेऊन ठेवलेलं. प्रत्येक यज्ञकुंडाच्या तिथे यजमान बसलेले. आता हे सगळं झालं तरी यज्ञकुंड जर तापवलंच नाही तर काय आहे उपयोग? मला सांगा तुम्ही, काय उपयोग आहे? आमची परिस्थिती तशी झाली आहे. हे पहा, तयारी करणाऱ्यांनी तयारी केलेली आहे, पण आपल्याला ते यज्ञकुंड अग्नी त्याच्यात निर्माण करायसाठी काहीतरी करावं लागेल की नाही? हात हलवावे लागतील की नाही? आता यज्ञ करायचा आहे म्हणजे आहुती टाकायसाठी त्याच्यात अग्नी निर्माण झाला पाहिजे. तो अग्नी कोणी निर्माण करायचा? तिथे यज्ञाला बसल्यावर अग्नी निर्माण झाला तर तो यज्ञ. या दृष्टीने सगळं आम्हाला मिळालेलं आहे. आमचं जीवन हे एक यज्ञ आहे, यज्ञकुंड आहे. यज्ञकुंडामध्ये सगळं ठेवलेलं आहे. बाजूला हवीर द्रव्य मांडून ठेवलेलं आहे. काय आहे यज्ञकुंडामध्ये? काय आहे? गौऱ्या, लाकडं यांच्याऐवजी काय आहे? वासना आहेत. वासना आहेत त्याच्यात. हवीर द्रव्य काय आहे? कर्म आहेत आमची. कर्मांची आहुती घालायची आहे त्याच्यात. हे सगळं आहे. यजमान कोण आहे? आमचं देहवन बुद्धी आहे. देहवन बुद्धी सकट बसलेलो आहे आम्ही तिथे. पण आता अग्नी नको नको नको, अग्नीची भीती वाटते मला. मग यज्ञ होईल का तो? आमच्या जीवनात अग्नी कसा निर्माण होणार? काहीतरी घर्षणं झाली पाहिजेत का नाही? इतका शास्त्रशुद्ध विचार आम्ही करत नाही. म्हणून आम्हाला दुःख, शोक, विलाप होतो. म्हणून होतो. फार तावून सलाखून बाहेर पडलं ना तर त्याच माणसाला फक्त कळतं की या सगळ्याची आपल्याला सरळ होण्यासाठी, आपलं जीवन उत्तम चालण्यासाठी जरूर होती. नाही तर राजमहालात राहिलेला माणूस नुसतंच म्हणजे आरामशीर काहीच तो कमावू शकत नाही आयुष्यात. घर्षणं झाली पाहिजेत जीवनात, घर्षणं. आणि घर्षणांनी अग्नी, त्या आपण एकदा बघितलं सुद्धा होतं. तो अश्मयुगातला मनुष्य 2 लाकडं एकमेकांवर जाळून, एकदा त्यांनी पाहिलं होतं वाऱ्याने काय झालं, 2 झाडं एकमेकांवर घासली गेली आणि तिथे अग्नी निर्माण झाला. वास त्याला आयडिया सापडली. त्यांनी स्वतःची कंदमुळं, फळं म्हणजे अशी हे करून भाजून खाण्यासाठी त्यांनी 2 लाकडं आणली, एकमेकांवर घासली आणि त्यात अग्नी निर्माण केला. हे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला ह्याच्यावरून हे कळतं की घर्षण झालं पाहिजे. घर्षण झालं पाहिजे. सगळ्या विचारांचं घर्षण सतत झालं पाहिजे. चांगले वाईट विचार, काहीतरी मिळवणं, जीवनात काहीतरी मिळवायचं आहे, त्याच्यातून काही मिळालं, काही नाही मिळालं, न मिळाल्याचं मिळाल्याशी घर्षण झालं पाहिजे. त्यातनं जो विस्तव बाहेर पडणार आहे, अग्नी बाहेर पडणार आहे, तो अग्नी अतिशय पवित्र असणार आहे. आणि म्हणून असं म्हणतात, माणसाने जीवनात काय मिळवलं हे महत्त्वाचं नाही, तर सगळ्या अडीअडचणींना धैर्याने मोठी हिंमत करून त्याने ते कसं मिळवलं, बुद्धी कशी चालवली, ती कुठे खंडू दिली नाही बुद्धी, मनाचा शुद्धपणा कुठेतरी सोडला नाही, आणि तरीही त्याने जीवनात मोठं काही मिळवलं नसेल तरी जे मिळवलं किंवा जे घालवलं ते कशा धैर्याने, हे खूप महत्त्वाचं आहे.
अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे हा अग्नी जो आहे हा प्रदीप्त झाला पाहिजे जीवनात. तो आपण करत नाही, मग परमेश्वर करतो. कशाच्या रूपाने परमेश्वर करतो म्हणजे काय? आपल्याच वासना, त्या वासनांची फळं उभरून ज्यावेळी वर येतात ती जर अयोग्य असतील तर आपल्याला त्रास सोसावा लागतो. आणि त्रास सोसणं, आता अग्नी निर्माण झाला आहे तर चटके नाही बसणार. अरे तो यज्ञ पेटवल्यानंतर धूर, डोळ्यातनं पाणी, त्याचं उष्णता, त्याच्यापासून घाम, मग तो यज्ञ पूर्ण होईपर्यंत तिथेच बसायचं. हे सगळं सहन करतो की नाही करत आपण? आपल्याच कर्मांची फळं आहेत ना. करायचं सहन. सहन नाही झालं तर दुसऱ्या खोलीत जा. लाईट तापलेला जो देह आहे त्याला सांगा, त्याला शांत करा, संपलं. आणि मग हा यज्ञ ज्यावेळी पेटतो त्यावेळी तो केवळ घर्षण राहतील आपण काहीच नाही केलं तर. पण एक सांगा मला, यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करणं, घेतलं, बसलं, म्हणजे यज्ञाच्या त्या ह्याच्यासमोर बसलं, लावली काडी, असं होतं का कधी आपल्या? असं नाही करत ना आपण. आपण काय करतो? आधी सगळे ते ऋषीमुनी किंवा ते गुरुजी काय करतात? जोरात मंत्र म्हणतात. मंत्राग्नी असतो हा. संस्कारहीन अग्नी म्हणजे यज्ञ नव्हे, मंत्राग्नी. मंत्र चालू आहेत आणि अग्नी निर्माण होतो आहे तरच तो अग्नी आपल्याला काहीतरी योग्य देऊ शकतो, नाहीतर नाही देऊ शकत. असा हा जो जीवनरूपी आपला यज्ञ आहे तो कशाने आता प्रज्वलित करायचा आहे? प्रज्वलित करत असता काय करायचं आहे? ओंकार साधना करायची, ओंकाराचा जप करायचा. आता खालची अरणी आणि वरची अरणी ह्याच्यामध्ये तो दांडा घालतात आणि घुसळायला सुरुवात करतात. अनंत ब्रह्माचं ध्वनिरूप म्हणून प्रणव आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इतकं महत्त्वाचं आहे ते. त्यामुळे सगळा अहंकार आपला नाहीसा होणार आहे. मन शुद्ध झालं की अशा शुद्ध मनयुक्त बुद्धीने आपण वाटेल ते मिळवू शकतो. तेच हे चैतन्य जे आपल्याला प्राप्त होतं.
पर्यंतचा हा भाग इथे आलेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.